नमस्कार, माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सत्तेचा सुविनियोग. तर एका नगरात एका पुजारी बाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्यांचे अकस्मात निधन झाल्याने त्या पुजारी बाबांना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले. त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारी बाबांना परत केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्यात 10 रुपये जास्त आले आहेत. तेव्हा पुजारी बाबांनी असा विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे, तेव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करूया. काही वेळ झाला. कंडक्टर अजूनही त्यांचे तिकिटाचे देण्याचे काम करतच होता. पुजारी बाबांच्या मनात एक विचार आला की आता तर कंडक्टर इतका घाईत आहे की त्याला ते 10 रुपये परत केले काय आणि नाही केले काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून, मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार. लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे 10 रुपये आपल्यासारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काहीतरी सदुपयोग करू शकू. पुजारी बाबांच्या मनात असे विचार चालू असताच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती 10 रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणले, भाऊ, तुम्ही मगाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे 10 रुपये जास्त दिले आहेत. कंडक्टर हसून म्हणाला, महाराज, तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का? पुजारी बाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला, महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला की चला, आपल्याला या बसमधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही, तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते 10 रुपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसे तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज, मला क्षमा करा. एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. पुजारी बाबांना आता घाम फुटला होता. ते घाम पुसत आकाशाकडे पाहत म्हणाले, प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे. 10 रुपयाचा मोह मला आता किती महागात पडू शकला असता, पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा, तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या 10 रुपयांच्या
मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली. आजच्या कथेचं तात्पर्य